बीडचे मविया उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। अंबेजोगाईमध्ये संध्याकाळी 5 वाजता ते प्रचार सभा घेणार आहेत। मविया नेते सभेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येतेय। उद्धव ठाकरे हे ऍक्टिव्ह झाले आहेत, त्याचबरोबर मवियामध्ये शरद पवार सुद्धा उमेदवारांसाठी ऍक्टिव्ह मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय। कालच त्यांची सभा झाली होती आणि आज पुन्हा एकदा ते या ठिकाणी सभा घेताना दिसून येत आहेत। बीडचे मविया उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत आणि बजरंग सोनवणे यांच्या विरोधात आहेत पंकजा मुंडे, ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत। त्यामुळे आता जेव्हा बीडमध्ये ही सभा होईल त्यावेळेला शरद पवार काय बोलणार ते बघावं लागेल, कारण बीडमधील धनंजय मुंडे जे शरद पवारांच्या जवळचे मानले जायचे पण ते आता अजित पवारांसोबत आहेत आणि त्यांच्याच बाले किल्ल्यामध्ये जिथून पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि धनंजय मुंडे यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे। त्या महायुतीच्या उमेदवाराविरोधात बजरंग सोनवणे उभे ठाकलेत महाविकास आघाडीकडून आणि त्यांच्या प्रचारासाठी आता शरद पवार बीडमध्ये प्रचार सभा घेत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।